सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, ही रेसिपी प्रत्येक वेळेस परफेक्ट ठरेल. फक्त काही मिनिटात तयार होणारी पण चवीला अफलातून अशी ही झटपट रेसिपी आहे. आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठासोबत ताज्या भाज्यांची खास जुळवणी. घरातल्या साध्या भाज्या वापरून बनवणार आहोत एक झटपट, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ. कमी वेळ, जास्त चव आणि भरपूर पोषण सगळं एका रेसिपीत पाहू. चला तर मग आजची भाज्या वापरून बनवलेली गव्हाच्या पिठाची खास रेसिपी सुरू करूया. आता इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे. रवा मी नॉर्मल जो उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी घेतात तोच घेतलेला आहे. आता इथे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे रवा आणि पीठ व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला जसे आपण डोस्यासाठी बॅटर बनवतो तसे बनवून घ्यायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये थोडं-थोडं पाणी घालून मिक्स करा, नाहीतर जास्त पातळ होईल. अशा पद्धतीनं हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला 10 मिनिटांसाठी व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा आपला छान भिजला जाईल. पीठ भिजेपर्यंत आपण एक फोडणी करून घेऊ. त्यासाठी मी इथे पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे, अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये कांदा घालणार आहोत. तर इथे मी बारीक कांदा कट करून घेतला एक, तो यामध्ये घालायचा आहे. भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाहीत, फक्त भाज्यांचा कच्चेपणा गेला पाहिजे एवढेच आपण यांना शिजवून घेणार आहोत. तर कांदा 1-2 मिनिटांसाठी परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेले गाजर. तर एक बारीक छोटं गाजर घेतलं होतं मी, बारीक अशा पद्धतीनं कट करून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे शिमला मिरची घातली आणि त्यानंतर मी यामध्ये एक 2 ते 3 चमचे वाटाणे घेतले होते आणि 4 मिरच्या घेतल्या होत्या. त्या मी अशा पद्धतीने बारीक करून घेतले. त्या यामध्ये घालत आहे. मुलं भाजी खायला नाक मुरडतात, तेव्हा अशा पद्धतीनं त्यांना गव्हाच्या पिठाचे धिरडे करून दिल्यानंतर अगदी आवडीने ते खातात व टेस्टी खूप बनते. तर यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि 2-3 मिनिटांसाठी आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. भाज्या 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये 1 पाव चमचा हळद घालणार आहोत आणि हळद घालून याला 2 ते 3 मिनिटांसाठी परत परतून घ्यायचे आहे. आता गॅस बंद करायचा आणि भाज्या थंड होण्यासाठी अशाच ठेवून द्यायच्या आहेत. तर भाज्या थंड झाल्यानंतर आपण जे पीठ बनवलं होतं त्यामध्ये ह्या भाज्या मिक्स करायच्या आहेत. भाजीचं मिश्रण जे बनवलं होतं ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी छान दाटसर असं हे पीठ आपलं झालेलं आहे. तर हे खूप दाट आहे. तर ह्याच्यात पाणी घालून थोडंसं अर्धी वाटी पातळ करून घ्यायचं आहे. तर अर्धा चमचा सोडा घातलेला आहे मी आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर जे बॅटर आहे ते आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने या गव्हाच्या मिश्रणात मी थोडंसं पाणी टाकून अजून थोडं पातळ करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे पीठ झालं पाहिजे. तर आता हे आपण टाकून घेऊ. सुरुवात आधी साईडला आपण टाकून घेऊ आणि नंतर आपण मध्ये टाकणार आहोत. अशा पद्धतीने हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. गॅस मोठा अजिबात करायचा नाही. बारीक गॅसवरतीच आपल्याला हे गव्हाच्या पिठाचा नाश्ता भाजायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता इतका सुंदर दिसतोय हा धिरडा किंवा डोसा तुम्ही म्हणू शकताय. अगदी छान असा दिसतोय आणि कुरकुरीत एकदम क्रिस्पी असा बनतोय आणि घरच्या साहित्यात बनणारा हा आहे. याच्यासाठी जास्त जुळवाजुळव करावी लागत नाही. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. गॅस बारीक असल्यामुळे थोडंसं भाजण्यासाठी वेळ लागतो, पण सुरुवातीला आधी आपलं थोडंसं हलकंसं कडेने आपल्याला चेक करून बघायचं आहे. तुम्ही बघू शकताय कडा अगदी उचलत आहेत व्यवस्थित. तर थोडं थांबायचं आहे, लगेच परतायचं नाही, नाहीतर हे आपला जो डोसा किंवा धिरडा आहे मोडून जाणार. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला कडेने एक साईडनं चमच्याने हलवून घ्या. चमचा घालून बघायचा आहे, सगळ्या बाजूनी व्यवस्थित सुट्टा झाल्यानंतर आपल्याला हा धिरडा परतून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी छान असा शेकून किंवा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इतका कलर याचा सुंदर झाला आहे आणि खायला देखील तितकाच हा टेस्टी झालेला आहे. तर तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.